आता बघा इथे तुम्हाला मी हे डिलीट करते. उभे आहेत ते कॉलम्स आहेत, आडव्या आहेत त्या रोज आहेत. कॉलम आणि रो यांचा इंटरसेक्ट पॉइंट म्हणजे सेल आहे. तर आता इथे मला क्वांटिटी दिलेली आहे आणि रेट दिलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला कुठलं पण एक्सेलचं ज्यावेळेला सुरुवात करतो त्यावेळेला इज इक्वल टूची साईन कंपल्सरी असते. कुठलेही फॉर्म्युले तुम्ही टाकणार त्यावेळेला इज इक्वल टू क्वांटिटी म्हणजे डी कॉलममध्ये तिसऱ्या रोला D3 मल्टिप्लाय बाय रेट म्हणजे E3 एंटर. त्याच्यानंतर इथे मी काढला त्यांची अमाऊंट, त्याच्यानंतर इथे डिस्काउंट आणि इथे नेट अमाऊंट. ठीक आहे. तर डिस्काउंट काढायचं मला 10% इज इक्वल टू टोटल मल्टिप्लाय बाय 10% एंटर. नेट अमाऊंट काढायची आहे मला इज इक्वल टू टोटल मायनस डिस्काउंट इज इक्वल टू नेट अमाऊंट. ह्याचे फॉर्म्युले मी तुम्हाला वरती इथे लिहून दिलेले आहेत. जर तुम्ही इथे ड्रॅग केलं तर बघा तो फॉर्म्युला तुमचा कॉपी होतोय. आता इथे का व्हॅल्यू आलं तर इथे ए दिलेला आहे म्हणून इथे मी 5 देते म्हणजे तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. आता इकडे आपण सम मिनिमम मॅक्झिमम ॲव्हरेज काढणार आहोत इज इक्वल टू सम इनटू ब्रॅकेट नंबर 1 नंबर 2 म्हणजे ह्या सगळ्यांची टोटल करावी लागते. ब्रॅकेट क्लोज एंटर. मिनिमम इज इक्वल टू MIN मीन इनटू ब्रॅकेट नंबर 1 नंबर 2 नंबर 3 ब्रॅकेट क्लोज एंटर. मॅक्झिमम म्हणजे मोठ्यात मोठा इज इक्वल टू मॅक्स इनटू ब्रॅकेट. आता बघा याच्यामध्ये मोठ्यात मोठा संख्या 10 आहे आणि लहानात लहान संख्या जी आहे ती 3 आहे. ओके. इज इक्वल टू ॲव्हरेज. याचे ॲव्हरेज काढायचे आपल्याला. याचं सगळ्याचं तुम्ही ॲव्हरेज काढू शकता. ब्रॅकेट क्लोज एंटर. आता काउंट म्हणजे काय तर मला काउंट करायचे म्हणजे याच्यामध्ये किती आहेत 1 2 3 4 5 काउंट आहेत. तर काउंट म्हणजे आपण व्हॅल्यू किती आहेत त्या रेंजमध्ये ती आपण काउंट करणार आहोत. इज इक्वल टू काउंट इनटू ब्रॅकेट हे 5. बघा आता 5 आलेत का आकडा आला 5 आकडा बरोबर आहे. आता काउंट ए. एकच मिनिट कोणतरी जॉईन होत आहे मी त्यांना जॉईन करून घेते. आता बघा मी इथे काउंट ए टाकते इज इक्वल टू काउंट ए इनटू ब्रॅकेट ब्रॅकेट क्लोज ए. आता इथं काउंट टाकला तरी 5 आले बरोबर आहे आणि मग इथे पण 5 आले. मग काउंट ए का वापरायचा तर आता बघा इथे मी ए लिहिला तर बघा काउंट जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेला इथे 4 आलाय आणि काउंट एला तुमचा 5 आलाय. म्हणजे इथे ज्या वेळेला काउंट वापरलं जातं त्यावेळेला नंबर आणि अल्फाबेट हे जर असतील तर तो फक्त नंबर काउंट करतो आणि काउंट एनी तो तुम्ही नंबर आणि अल्फाबेट असं दोन्ही काउंट करतो. ओके. मग मी आता इथे 3 टाकते. आता बघा दोन्हीकडे 5 झालं. काउंट ब्लँक म्हणजे रिकामं इज इक्वल टू काउंट ब्लँक इनटू ब्रॅकेट. आता मी काय करते इथून करते रेंज ब्रॅकेट क्लोज एंटर. बघा 11 ब्लँक सेल आहेत आपल्याकडे. हे मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोजा तुम्ही बरोबर 11 येतात. याचे जे काय आहे फॉर्म्युले मी इथे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. इथे फॉर्म्युले तुमचे लिहून दिलेले आहेत. हे फॉर्म्युले जे आहेत तुम्हाला मी इथे लिहून दिलेले आहेत. सो याचा अर्थ बघा काउंट नंबर काउंट करण्यासाठी काउंट ए नंबर आणि अल्फाबेट आणि काउंट ब्लँक म्हणजे ब्लँक होतं तुमचा काउंट. त्याचे इथे तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. ही शीट जी आहे ही मी तुम्हाला
पाठवणार आहे. त्यामुळे तो काय